स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क व न्यायासाठी लढणाऱ्या आगरी कोळी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष माननीय श्री भूपेश कडुलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पालघर जिल्हा। म्हणजे जी कारवाई आहे ती कारवाई महापालिका करते आहे। आता सन्माननीय सदस्यांनी जे उत्तर इथे प्रश्न विचारलेला आहे या बाबतीमध्ये देखील ज्या बांधकामांची न्यायालयीन चौकशी चालू आहे त्याची देखील त्यावर कारवाई होईल। वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये हजारोंच्या संख्येने अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत। वादग्रस्त अनधिकृत बांधकामे वसई विरारकरांसाठी नेहमी चर्चेचा विषय होता। अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिकेचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत। ईडीच्या धाडीत कोट्यावधी रुपयांची संपत्ती अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आली आहे। वसई व नालासोपारा विधानसभेचे आमदार वसई विरारच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात विधानसभेत नेहमी आवाज उठवित होते, संबंधित खात्याला पत्रव्यवहार करत होते। अखेर वसई विरारच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनधिकृत बांधकाम प्रकरणी वादग्रस्त झालेले वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली। विद्यमान आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या जागी एम सूर्यवंशी यांची आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। वसई विरारच्या अनधिकृत बांधकाम संदर्भात नगरविकास खात्याने आता मोहीम उघडली असून अशा बांधकामासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नगरविकास खात्याची ठोस भूमिका मांडून सर्व अनधिकृत बांधकामे पावसाळ्यानंतर तोडणार असल्याचे जाहीर केले। पाहूया। अध्यक्ष महोदय, वसई विरारचा अतिक्रमणाचा विषय सन्मान्य सदस्यांनी राज्यांनी काढला आहे आणि आमच्या मंत्री महोदयांनी देखील कठोर कारवाई करणार म्हणून उत्तर दिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी काही गोष्टी आणू इच्छितो। वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये नोटिसा देण्यात आलेल्या बांधकामांची संख्या आहे 7896। त्याचबरोबर MRTP अंतर्गत दाखल केलेल्या केसेसची संख्या आहे 828 आणि फौजदारी गुन्हे दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या आहे 207। निष्कासित केलेल्या बांधकामांची संख्या आहे 14106 आणि न्यायालयाने स्थगिती दिलेल्या बांधकामांची संख्या आहे 411 आणि काही आता या कोर्टामुळे काही निष्कासित करण्याचे बांधकामं अद्याप बाकी आहेत। कोर्टाची जशी आदेश होतील त्याप्रमाणे त्याच्यावरही कारवाई करू आपण। यामध्ये 14106 बांधकामं जे आपण निष्कासित केली अध्यक्ष महोदय त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 1,21,00,000 पेक्षा जास्त। म्हणजे जी कारवाई आहे ती कारवाई महापालिका करते आहे। आता सन्माननीय सदस्यांनी जे उत्तर इथे प्रश्न विचारलेला आहे या बाबतीमध्ये देखील ज्या बांधकामांची न्यायालयीन चौकशी चालू आहे त्याची देखील त्यावर कारवाई होईल। त्याचबरोबर सन्माननीय सदस्य आयुक्तांना किंवा काही ठिकाणी बांधकामं असतील त्याची देखील मला त्यांनी माहिती द्यावी। ती बांधकामं देखील अनधिकृत नियमानुसार आपण निष्कासित करू, परंतु त्याचबरोबर काही नियम आपल्याला पावसाळ्यामध्ये काही बांधकामं राहती घरं आपल्याला काढता येत नाहीत। ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नियमाप्रमाणे आपण त्यांच्यावर उचित कारवाई करू।